राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत, थेट जाऊया. विभागाच्या समोर असणारी जी आज आव्हानं आहेत येत्या काळामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये त्याचं नियमन कसं करता येईल. प्रत्येक विभागातून पाण्याच्या मागणीचा दबाव वाढत जाणार आहे. वाढतं शहरीकरण, गावांचा विस्तार, शेतीचं पाणी कमी करून नागरी वस्तीकडे वळवलं जाते, ते शेतीला पाणी देण्याचं आव्हान, अशा अनेक विषय आहेत. त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचं नियमन करून आपल्याला जर हे काम जर चांगलं करता आलं तर निश्चितपणे याचा फायदा राज्यातील प्रत्येक समाजाच्या उद्योगाला होईल. व्यवसाय, उद्योग, शहरीकरणाचा आणि त्याचबरोबर शेतीला सुद्धा फायदा होईल. त्या दृष्टीने मला वाटतं आता या चर्चासत्रातून आज एक विषय आम्ही त्यातून आता हा काही निर्णय करतोय. राज्यकर्त्यांनी कुठंतरी, या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी कुठंतरी दुष्काळ मुक्त महाराष्ट्र झाला नाही पाहिजे असे प्रयत्न केलेत, असं आपलं वक्तव्य हे पाहायला मिळालं. एकूण कशा पद्धतीनं तो काळ होता, तुम्ही स्वतः देखील तो काळ बघितला? यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्ष मी म्हणजे मागचा जो कालावधी आपण जर काही पाहिला तर फक्त घोषणाच्या पलीकडे आम्ही गेलोच नाही, किंवा त्या भागातल्या दुष्काळग्रस्त भागांना सातत्यानं राज्यकर्त्यांची गरज वाटली पाहिजे. परंतु मला वाटतं माननीय देवेंद्रजी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा एक प्रयत्न केला गेला की ज्यामध्ये प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण करून दुष्काळी भागाला कसं पाणी देता आलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न झाले. आता सुद्धा जे प्रलंबित प्रकल्प आहेत याला सुद्धा अतिशय चालना देऊन यामध्ये आधुनिकता जोड देत. दरम्यान ह्यावर आपलं लक्ष असणारच आहे.